सगळे शांत बसा, शांत बसा, शांत. 10-15 जण या. तुमचे जे हुशार आहेत ते सविस्तर ड्राफ्ट बनवू आपण त्याचा. कोण जबाबदारी उचलतोय, बँकेवाला उचलतोय की सरकार उचलते, आणि जेव्हा कोणी उचली त्याच्यानंतर दिलेल्या वेळेत, मग त्याला 8 दिवस पाहिजे का 15 दिवस पाहिजे, किती वेळ पाहिजे, त्याच्या वेळेच्या आत नाही दिलं तर मी जाणं ते जा. त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणची जी पहिली बैठक होती आपली, त्या बैठक अंतरवाली सराठीला, त्या बैठकीला ते सुरेश कुटेनं मदत केली. कुटे ग्रुपच्या नावाखाली शांत बसा, थोडं झालं शांत मराठा समाजाचा असल्यामुळं अन्नधान्य पाण्याच्या बाटल्या आपल्या मोर्चाला पुरवल्या. त्या बीड जिल्ह्यातल्या आमच्या काही राजकीय मूर्ख लोकांनी ते टार्गेट करण्यामुळे त्याच्यावर ईडीची धाड टाकली. हजारो लोकांनी मदत केलेली आहे. लोकांनी केली पण जनरल थांबा बाकीचे त्या आंदोलनाला पहिली बार बाकीच्यावर काय धाडी पडल्या नाहीत का? नाही पडल्या. हे बघा, हे माणूस सत्य पाहिलं तर राजकीय बळी झाला. राजकीय बळी झाला लुटायचं होतं आणि सरकार असं त्यांच्याकडे नाही आलं. आता 6,000 बघितलं तुम्ही, नाही आलं की गुतवी देत. तुमचे लीड करणारा पुढं कोण आहे? लईच लीड करायला लागला सरकार असं आहे, त्याला गुतवी. माझ्याजवळ छप्पर बी नाही म्हणून मला गुतवी तुमच्यात लीड करणारे सुद्धा गांडव सोडा किती त्यांची परिस्थिती ते ज्ञान राजा का काय तेच नाही, तर करोडो हात होती. त्यांच्यापेक्षा 100 पट देणारे करोड हात होते. तिथं कुणी पण देणार आहे, पण पुढं चाललेल्या लोकांना दाबलं जातं. ही सरकारची परिस्थिती आहे. त्यामुळे आपण काय काय झालं ते सगळं शोधतो मी. आता माझ्याकडे विषयाला म्हणलं त्याला काय गुतविलंय का, कशामुळे गुतविलंय, काय केलंय, सरकार मुद्दाम करताय का, सरकारने मुद्दाम केलं असलं सरकारला ठेप्याला आणतो, त्यांनी केलं असलं त्यालाही ठेप्याला आणतो. त्याची चूक नसेल तर त्याला तुमचे पैसेही द्यायला सांगू. त्याची चूक असेल, सरकारची चूक असेल तर सरकारचा भाग देईल. सगळ्यावर दाबून धरू आपण, त्याची अडचण नाही.